नमस्कार मंडळी, ताक्षूची मराठी रसोईमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज बनणार आहे विदर्भ स्पेशल लग्नाच्या पंक्तीमध्ये जी डाळ भाजी बनते ना, ती डाळ भाजीची रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। आणि रेसिपी एकदम ओरिजिनल आहे। जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली ना तर तुम्हाला वाटणार की आम्ही लग्नातच जेवतोय। ह्या प्रकारची मी डाळ भाजी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर सगळ्यात आधी आपण घेतली आहे चण्याची डाळ। तर क्वांटिटी बघा, तुम्ही जितकी चण्याची डाळ घेता त्याचे अर्धा भाग आपल्याला तुरीची डाळ घ्यायची आहे। दोन डाळी मिक्स करून बनवूया। कोणी कोणी तुरीच्या डाळीमध्ये पण फक्त बनवतात, चण्याची डाळ नाही वापरत, पण चण्याच्या डाळीची थोडीशी डाळंबी अशी वर असते ना, ती छान लागते। तर आपण ना याला धुवून घेऊया, स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेऊया। जेव्हापर्यंत गढूळ पाणी निघणार तेव्हापर्यंत धुवूया, कारण की डाळीला थोडी पावडर असते म्हणून। तर आपण धुवून घेतलं आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून याला साईडला ठेवून देते। आता घेतली मी ते पालक मी आधी स्वच्छ धुवून घेतली होती, एकदम ताजी पालक आहे। तर याला आपण कापून घेऊया। तर याला मीडियम साईजमध्ये मी कापणार आहे। लग्नात ज्या भाज्या कापल्या जातात ना, त्या मोठ्या मोठ्या कापतात, म्हणजे अशी घेतली 2 सुरी मारली की झाली लगेच। तर आपण मीडियम साईज करणार, कारण की आपण घरामध्ये बनवतोय, कमी क्वांटिटीमध्ये बनवतोय। जर तुम्हाला काही प्रोग्राम आहे घरी तर तुम्ही मोठी कापू शकता। तर आपण पालक कापून घेतली आहे आणि पालकला मी डाळीमध्येच ठेवून दिलं आहे कापून। त्यानंतर याला आपल्याला शिजवायचं आहे। तर शिजवण्यासाठी मी इथे घेतलं आहे कुकर। जर तुम्हाला कुकरचा वापर नाही करायचा आहे तर तुम्ही गंजामध्ये पण आरामात शिजवू शकता, का पण थोडा वेळ जास्त लागणार त्याला। तर याच्यामध्ये डाळ आणि पालक मी टाकून घेते कुकरमध्ये आणि यानंतर याच्यामध्ये टाकूया पाणी। तर पाणी एकदम जास्त आपल्याला नाही टाकायचं आहे की कुकरच्या बाहेर निघावं, इतकं पाणी नाही टाकायचं आहे। मी पाणी किती टाकलं आहे तुम्ही बघू शकता, डाळीच्या वर पाणी आलं नाही आहे, तितकंच आपल्याला पाणी टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि हळद टाकली आणि थोडंसं तेल टाकूया की वरती यायला नको, इतकं आपल्याला टाकायचं आहे। चम्मचने थोडंसं मी मिक्स करून घेते याला। हळद आणि मीठ टाकलं आहे ते, आणि कुकरला ढाकण लावून याला मी गॅसवर स्लोमध्ये ठेवणार आहे। स्लोमध्ये 1 शिटी काढणार आहे आणि फास्टमध्ये 1 शिटी काढणार, अशा 2 शिट्या मी याला काढून घेतलं आहे। कुकर जेव्हापर्यंत थंड होतोय तेव्हापर्यंत आता तुम्हाला थोडा पण स्किप करायचा नाही आहे व्हिडिओ। मसाले मी काय वापरले, कसे टाकले, तुम्ही पूर्ण लक्ष ठेवा। तेल तापलं आहे, मोहरी टाकली आहे, मेथीचे दाणे टाकले आहे, थोडे थोडेच टाकायचे, मसाले जास्त नाही टाकायचे। जिरा टाकला आहे, दालचिनी इथे तुम्ही एकदम लक्ष ठेवायचं आहे। इथे 4 मी काळे मिरे आणि 4 मी इथे लवंग घेतले, मसाले जास्त यूज करायचे नाही आहे। 2 तेजपत्ता टाकला आहे मी याच्यामध्ये। हिरव्या मिरच्या आहे, 3 हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्या कापून घेतल्या होत्या, तुम्ही बारीक पण कापू शकता। कढीपत्त्याची पानं टाकली आहे, कढीपत्ता आपल्याला टाकणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर ओली कोथिंबीर मी कापलेली बारीक ठेवली होती, ते पण याच्यामध्ये तेलामध्येच टाकायची आहे। कांदा बारीक कापलेला, छोटाच कांदा होता, ते 2 मी घेतले होते छोटे छोटे। तो मीडियम साईजचा 1 कांदा पण तुम्ही वापरू शकता। त्याला पण आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे। गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे आता। आणि लसण अद्रकची पेस्ट टाकली आहे 1 ते 1.5 चम्मच, छोटा जो पोहे खायचा चम्मच असतो ना त्या चम्मचनी, त्याला पण व्यवस्थित मिक्स केलं आहे। त्यानंतर घेतली कस्तुरी मेथी टाकायची आहे, त्याला पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तेलामध्ये। आता घेतले शेंगदाणे खास असतात आपल्या डाळ भाजीमध्ये, शेंगदाणे असले की खूपच छान लागतात, तर शेंगदाणे तुम्ही नक्की टाका। त्यानंतर टाकली आहे मी इथे हळद आणि धनेपूड टाकले आहे। धनेपूड मी इथे 1.5 चम्मच टाकले आहे। आणि हे आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली आहे। तुम्हाला जर नाही टाकायचं तुम्ही नाही टाकू शकलं तरी पण चालेल, साधा साठवणीचा मसाला टाकला तरी चालेल। साठवणीचं लाल तिखट मी टाकलं 1 चम्मच। आता तिखट तुम्ही कशा प्रकारे तिखट खातात ते टाका। आपल्याकडे तर विदर्भामध्ये एकदम तिखट झणझणीतच खातात, पण तुम्ही कोणी कमी पण खातात, तर त्यानुसार तुम्ही तिखट टाका। त्यानंतर इथे मी टाकलं आहे गोडा मसाला, जो काळा मसाला असतो ना, तो मी 2 चम्मच वापरला आहे। त्यानंतर टाकला इथे टॅमॅटो, बारीक कापलेला टॅमॅटो टाकला आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। काय काय मी टाकलं आहे ते तुम्हाला नक्की इथे लक्ष ठेवायचं आहे, काही स्किप करायचं नाही आहे। सगळे जिन्नस तुम्हाला एकदम व्यवस्थित टाकायचे आहे, तेव्हाच भाजीला टेस्ट एकदम येणार लग्नातला। त्यानंतर ओली कोथिंबीर टाकली आहे,
ते पण आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कधी पण व्हिडिओ तुम्ही डायरेक्ट लावून असं रेसिपी ट्राय नका करू। एकदा व्हिडिओ बघा, काय वस्तू वापरल्या आहेत त्या बघा, त्यानंतरच व्हिडिओ बनवायला स्टार्ट करा। याला झाकून ना मऊ होईपर्यंत टमाटर आपण शिजवून घेऊया। 1 मिनिटामध्ये मऊ होऊन जाणार। हे बघा तेल पण सोडलं आहे, एकदम छान फोडणीचा खमंग सुगंध एकदम मस्त येतोय, खूप छान येतो ह्या स्टेपवर। ह्या स्टेपवर टाकल्याचं गूळ टाकणं खूप गरजेचं आहे। गुळामुळेच खूप छान टेस्ट येतो। तर आपण 1 खडा घेतलाय मी गुळाचा, एकदम नरम होता तो, म्हणून मी हातानेच चुरून टाकलाय। तुम्ही सुरीने पण बारीक करून टाकू शकता जर तुमच्याकडे कडक असेल तर। त्याला पण मी चम्मचने व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। मीठ मी इथे टाकलं नाही आहे, कारण की मीठ आपण डाळ भाजीमध्ये टाकलं होतं। तर आपण मीठ तिकडे कमी टाकलं तर इथे पण कमी थोडंसं टाकू शकता। आता जी शिजलेली डाळ भाजी होती ना, ती मी इथे टाकली आहे। हे बघा एकदम घट्टसर झाली आहे, घट्ट छान लागते। चपाती पोळ्यांसोबत खूप छान लागते, ही भातासोबत पण छान लागते। ही जर भाजी बनवली तर दुसरी भाजी बनवायची गरजच नसते आपल्याला। बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता याला गॅस स्लोच ठेवला आहे मी। आता आपण याला थोडंसं जे डाळ आणि मसाले व्यवस्थित एकत्र मिक्स व्हायसाठी ना, आपण याला थोडंसं झाकून ना ठेवूया 2-3 मिनिटासाठी। 2-3 मिनिटासाठीच ठेवूया, जास्त नाही। गॅस एकदम स्लो ठेवूया आपण। ठेवून दिला आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता, आपण उघडून बघूया। बघा छान मस्त रंगत आली आहे वरती डाळ भाजीवर। बघा तुम्हाला जर इथे गरम मसाला यूज करायचा आहे ना, तो पण टाकू शकता थोडासा। मी नाही टाकला आहे कारण की मसाले भरपूर झाले आहे आधीच, म्हणून। तर बघा एकदम घट्टसर झाली आपली भाजी। याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। डाळ भाजी ना जशी जशी थंड होते ना, तशी तशी घट्ट होत जाते। ही गोष्ट मी लक्षात ठेवा, नाही तुम्हाला वाटेल की पातळ आहे तर अजून घट्ट हवी होती, हा तुम्ही लक्ष ठेवायचं। त्यानंतर आपण टाकूया याच्यात ओली कोथिंबीर, कापून ठेवलेली होती ती ओली कोथिंबीर टाकूया आणि त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता आपली डाळ भाजी बनवून इथे एकदम रेडी झाली आहे। ज्या तेल लावून ज्या डबल पोळ्या बनतात ना आपल्याकडे लग्नामध्ये, त्या भाजीसोबत एकदम छान लागतात। तर ती वाली पण तुम्ही पोळी बनवून नक्की ह्या भाजीसोबत ट्राय करा। ही भाजी जर बनवली, तुम्हाला जर भातासोबत पण खाऊ शकता, पोळीसोबत पण खाऊ शकता, दुसरी भाजी बनवायची गरज नाही पडत। व्हिडिओ तुम्हाला कसा लागला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। लाईक करायला विसरू नका आणि जर व्हिडिओ थोडा पण आवडला तर आपल्या फ्रेंड सर्कल अँड फॅमिलीमध्ये शेअर नक्की करा। तर मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ आणत राहणार। तर तुम्ही चॅनलवर येत राहा आणि व्हिडिओ वॉच करत जा। तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। बाय।